माझ्याकडे एक नाशिकच्या तिकडचे एक क्लायंट होते. त्यांना आहे ना स्वतःचा पार्टनरशिपमध्ये ते होते, एक बिझनेसच करत होते, बट ही वॉज नॉट फायनान्शियली डुईंग वेल. त्यांना एक प्रचंड फायनान्शियल बर्डन असायचं, बट समहाऊ त्यांच्याकडे बिझनेस अक्युमेंट चांगला होता, स्किल्स चांगले होते, मार्केट चांगलं होतं, प्रोडक्ट चांगलं होतं, बट ही वॉज जस्ट नॉट एबल टू पंप इन मोर मनी बिकॉज हिज बॉडी वुड गिव्ह हिम व्हेरी डिफरंट ऑकवर्डनेस. त्यांना ते असं खूप एकदम असं असं पिरगाळल्यासारखं व्हायचं आणि ते म्हणायचे मला हे का होतंय कळत नाहीये. मग जेव्हा आम्ही बघितलं बाकी सगळ्या गोष्टी ठीक होत्या, त्यांना म्हणलं मला तुमचं आहे ना दिसतंय की तुमच्या अँसेस्ट्री मधनं प्रॉब्लेम आहे. मग तुमच्या आजोबा कुठले व्यवसाय करायचे का? म्हणले माझे आजोबा व्यवसाय करायचे. म्हणलं त्यांना खूप आयुष्यभर फक्त लॉसेसच झाले का बिझनेसमध्ये? हो म्हणजे बिझनेसमध्ये लॉसेस झाले. त्यांच्या आजोबांनी जो ट्रॉमा एक्सपिरियन्स केलेला ना ते जेनेटिकली गेलं, अँसेस्ट्रल कार्मिक एनर्जी पण त्यांच्यामध्ये जाते. मग आम्ही जेव्हा त्यांच्या अँसेस्टर्सचं कर्म हील केलं, त्यांचे ट्रॉमा हील केले, तेव्हा ह्या माणसाला रिलीफ वाटायला लागला.